हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आज संडे, सो आपल्याला बाहेर जायचं आहे. विधीला कपडे घ्यायचे. बघू आता विधीला कसं आवडतं, काय आवडतं. कारण दुकानात म्हटलं तर नाही म्हणते. दुकानात कसं लिमिटेड स्टॉक असतो आणि आपण जे सांगू तेच दुकानवाले काढून देतात ना, मनाने तर नाही काढून देत. सो मग मॉलमध्ये तसं नसतं. आवडलं ते उचलायचं आणि टाकायचं ट्रॉलीत. त्याच्यामुळे बघूया. विधीची चॉईस पण बघू आज आपण, विधी कसे कपडे घेते तर. आणि भाज्या आणायला तर काय यांनाच पाठवलं, कारण भाज्या आठवड्याभर लागतात डब्यांना वगैरे. आणि डब्यांना भाज्या लागतात, त्याच्यामुळे भाज्या पाहिजेच. नसल्या तर परत किचनच्या बाईची फजिती होते, बाकी काय नाही. चला, झालं आवरून. हां, आणि आज नॅचरलची आईस्क्रीम खायची बाय द वे. बिकॉज खूप दिवसापासून चालू आहे नॅचरलची आईस्क्रीम खायला जाऊ आपण असं. पण पाऊस वगैरे पण चालूच आहे ना कंटिन्यू, आणि आज ऊन पडलं आहे. असं आईस्क्रीम खातोच आपण, पाऊस जरी असेल तरी. पण मग असं दुकान शॉप लांब आहे त्याचं नॅचरलचं, म्हणजे बाहेर जावं लागतं, सोसायटीच्या बाहेर, आतमध्ये नाही आहे. बघू त्याची टेस्ट कशी आहे, आवडली तर मग काय तेच कंटिन्यू करतील मुलं. पण मला असं वाटतं चॉकलेट, नॅचरल चॉकलेट खूप डार्क असतं, ते खाल्लं नाही जात, खूप कडवट असतं. म्हणजे आपण डार्क चॉकलेट आणतो ना घरी, म्हणजे ते इतकं नाही खात मुलं आवडीने. बाकी चॉकलेटमध्ये कसं मिक्स असतं सगळं, बघायला गेलं तरी. बघू नॅचरलची आईस्क्रीम कशी असते. आज संडे तर काय थोडेफार जे कामं असतील ते बाहेरचे ते करून घेऊ. भाज्यांचं काय त्यांनाच पाठवलेलं आहे भाज्या घ्यायला. मी गेली असती, पण ते काय होतं, ट्रॅफिक, तिथे गर्दी भाजीच्या दुकानात, नको वाटतं. नको वाटतं म्हणण्यापेक्षा आहे ना, तिथे ॲक्च्युली ना इतके रेट असतात ना हाय, ते बघूनच कसं तरी होतं. आणि हे ना, म्हणजे ते हे विचार नाही करत, हे घेऊन येतात काय काय हवं ते ना. आणि आपण जे म्हणतो ना, माझ्यापेक्षा त्यांनाच छान भाज्यांची आवड निवड छान आहे, कारण डब्यांना त्यांना हवं असतं. सो त्यांना जे जे आवडतं ते घेऊन येतात. आणि मी ना रिपीट अगेन अँड अगेन तेच त्या भाज्या असतात, शॉर्टकट करायला पटकन होतात अशा. सो बघू, चला. भाज्यांची पिशवी आली आणि खूप अशी भरून भरून आली. बापरे बाप, कुछ अच्छा है क्या खाने को? ओ सॉरी, उचलून दे. निवडायचं काही नाही ना. पेरू, माझं आवडतं पेरू. ठीक आहे, दोन कट कर. चला जाऊया आपण आता, झुडिओला जायचं आपल्याला. चल विधी, झालं आवरून. इकडे म्हणते ना, बघ तू ड्रेस घातले तो इधर जाना, इधर जाना. तुझा ड्रेस घातले तू तिथे. ते छोटे, मोठं बघ, मोठं. हे बघ बरं, हे पण छोटंच आहे का? कुठून जायचं का? पुढेच आहे का ते? शेजारीच आहे ना? मॅक्स हां, खाली आहे. खाली का? खाली मॅक्स आहो. झुडिओमध्ये काही कपडे आवडले नाही आम्हाला. असे जुने जुने कपडे वाटतात सगळे. नूडल्स आलेत विधीसाठी. अरे ती प्लेट आहे तुला. छान आहे का? आम्ही मॅक्समध्ये आलो आहे. झुडिओमध्ये आम्हाला आवडले नव्हते कपडे. शर्ट आवडेल दादाला का? ब्लॅक की ब्ल्यू? ग्रीन ग्रीन का? वरचं. ओके.
बघू ना मग. हे पण छान आहे. ते आवडतं जर्सी टाईप कुठलं ब्लॅक म्हणते का? 3 अच्छा. नको रे बाबा, ती झुंके पंखे दिसते ती नाही छान दिसत आहे. झुडिओ मध्ये नव्हते ना असे. झुडिओ मध्ये कसे होते. विधी ते घे ना ते. अच्छा ही अशी आवडते का? ब्लॅक आणि व्हाईट ब्लू पाहिजे. बस झालं. इकडे छोट्या मुलांचं शिक्षण आहे. छान असतात ना छोटे छोटे फ्रॉक. बोर झाले मी आता. मी तिचे कपडे बघून किती घेतलेत? दिसत नाहीये मला. ठीक आहे. पॅन्ट बरोबर आहेत ना ताई तुझ्या? घरी जाऊन तिला असलाय उतरवला. का गावी ती आहेत का बरोबर? साईज मोठी करावं लागेल परत तिची. आम्ही लहान असताना तसंच करायचे. फिट झाली ना हा. टेलर ओळखीतच होते. अच्छा तुमच्या टेलर ओळखीचे होते का? फिट पण करून घ्यायची, मोठी पण करून घ्यायची. द्यायचं अच्छा. ते करून. आता बिल द्यायचंय तुम्हाला. आता नाही काय घ्यायचं, पैसे द्यायचे. काय गवी ती काय घेते? हे शी काय पण काय घेते यार. घेते का? हा ते बोलले. ठीक आहे घे मग. पर्स पण आहे तिकडे, बघायच्यात का? झाली का शॉपिंग? हॅपी? किती ड्रेस घेतले? 2 जीन्स 2 शर्ट. 2 जीन्स 2 शर्ट. ओके चलो फिर. झुडे होतं किती गंदे कपडे दिसत होते. आणि गर्दी बघ किती आहे. किती तिथे ते ऑफर असतील आय थिंक. मला माहितच नाही ऑफर आहेत असं. इथं येऊन बघितलं मग ते लेबल वगैरे ते लागलेलं होतं ते. शेवटी तिथे निघालो आपण. तिथे वेळ वाया गेला पण आपलं माहिती का. केले का कपडे ट्राय? केलेत? आवडले का? आवडले? किती घेतलेत? अरे काय काय घेतलं? 2 शर्ट 2 पॅन्ट. कमी राहिले वाटतं ना. विदेला आवडले नाही वाटतं कपडे. आवडलेत का? अच्छा. आम्ही तिकडनंच खाऊन आलो. जेवणार आहेस? प्रथमेशसाठी मॅगी आणली कारण प्रथम म्हटलं मला मॅगी खायची. फक्त मॅगी घेऊन आलो. आता म्हटलं मला भूक नाही अजून. खेळून आलाय तो चांगला फुटबॉल. 2-3 तास 2-2.5 तास. आज आहे ना खूपच डोकं दुखतंय. मला आता चहा प्यायचा आहे कारण मी दुपारी चहा नाही पिलेली. दुपारचा चहा ॲक्च्युली चहा पिली नाही म्हणून नाही दुखत आहे. खूप गोंधळ करती. उभे राहून राहून माझे पाय असं. माझं पण डोकं दुखतंय. हो ना. आपण छान मस्त चहा पी. मी आता गोळ्या खाल्ल्या. माझ्या काय कुठला परफ्यूम येतो? याचं नाव त्याचं- फॉरेन अँड फिर. हा त्याची स्मेल छान होते पण. हो नवीन आणला. छान दिसत नाही ॲक्च्युली. असं करायचं असतं.
तू त्यालाच जागते. काम करा, असं खाली ठेवा, असं खाली ठेवा. असू दे आपल्याला काही ब्रँड नाव नाही दाखवायचे आहेत. ठीक आहे, छान आहे. झुडिओ नाही, Max, झुडिओचा Max. नाही, मॅक्सला. झुडिओमध्ये कपडे आवडले नाहीत आम्हाला, तिथेच गेलो होतो आधी. असे वाटतंय जसे जुने कपडे घेऊन आलेत विकायला ना. कसे कपडे होते अहो तिथे? ते चूज पण केले, लाईनीत पण लागले विधी म्हणजे बघण्यासाठी, ट्रायलसाठी. पण ते आमच्या असं मनात करतो येत नव्हते. का भांडणं करते आता? मग आम्ही मॅक्स मध्ये गेलो. मॅक्स मधनं घेतलेत कपडे. आहेत मॅक्स मध्ये असतात महाग, पण छान असतात. क्वालिटी चांगली असते मॅक्सच्या कपड्यांची. झुडिओचे कपडे एवढे काही खास नसतात. आपलं कसं पटकन होऊन जाईल, पण बघितलं तर काय तिथे गर्दी तर इतकी होती. झुडिओमध्ये गर्दी पण होती, क्वालिटी पण नव्हती कपड्यांना. संडे होता ना, संडे होता आज, बरोबर. सेल होती. हो का? हा, नॅचरलची आईस्क्रीम राहिली कारण खूप लेट झालं यायला घरी. जवळपास आपल्या 10 वाजलेत, 9:45 का 10 वाजलेत घरी यायला. आणि खूप थकल्यासारखं पण झालेलं होतं. सो नॅचरलची आईस्क्रीम नाही खाल्ली. बघू नेक्स्ट संडेला किंवा नेक्स्ट वीकमध्ये, आता जेव्हा वेळ असेल तेव्हा, म्हणजे सगळ्यांना वेळ असेल तेव्हा जाऊन खाऊन येऊ आपण मस्त नॅचरलची आईस्क्रीम. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय, गुड नाईट, जय सद्गुरू.